महिन्यामध्ये तो खेळाडू तिथे पोहोचल। त्याच खेळाडूला मैदानाच्या आतमध्ये तुम्ही बघताय हे अग्री रत्न आहेत। त्यामुळे अग्री समाज प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहे हे दाखवून दिलं फॉलो गँगने। शेवटच्या दिवशी या आपल्या जुचंद्र गावातील जी अग्री रत्न आहेत, या जुचंद्र गावालगतची अग्री रत्न आहेत, त्यांचा सुद्धा स्वागत आणि सन्मान अतिथी कक्षामध्ये आपल्याला पाहायला मिळेल। उजव्या बाजूला आई एकविरा माता स्टँड मध्ये सर्व खेळाडू बसलेले दिसत। बॅटिंग करणारे टीमचे वेगवेगळे स्टँड आहेत। आई मंडपा देवी माता स्टँड बघायला मिळतोय, आई चंडिका माता स्टँड बघायला मिळतोय, आई जीवदानी माता स्टँड सुद्धा बघायला मिळतोय, आई महामा देवी माता स्टँड सुद्धा आहे आणि आई गावदेवी माता स्टँड। इतर कधी कधी असं वाटतं की एखाद्या राजकीय पक्षाचं नाव वेगवेगळ्या स्टँडला असं। इथे आपली संस्कृती आपली परंपरा जपावी कशी, कारण देवी शक्ती तिला तर आपण मानलंच पाहिजे। उजव्या बाजूला नवसाला पावणारे आणि भक्ताच्या हाकेला धावणारे आई चंडिका मातेचं सुंदर असं प्राचीन मंदिर आहे। पांडवांचा इतिहास आहे या मंदिराला लागूनच, कारण पांडवकालीन हे ऐतिहासिक मंदिर ज्यांचा जत्रोत्सव तुम्ही बघणार आहात एप्रिल महिन्यामध्ये खूप मोठा जत्रोत्सव असतो। आणि त्याच आई चंडिका मातेवर आधारित काही गीतं आपल्याच गावातील सिंगर गायक हिमालय पाटील याने सुद्धा गायलेली आहेत। शैलेशजीने सुद्धा चांगली गीतं गायलेली आहेत। हिमालय पाटील म्हटलं तर डीजे युवराजचे प्रोपरेटर आहेत, चांगले क्रिकेटपटू आहेत, चांगले काही डायलॉग्स त्याने आमच्या सुद्धा युट्यूब वाहिनीवर जे लॉन्च केलं त्याबद्दल त्यांचा आम्ही आभार मानेन। मॅच कडे वळतोय आम्ही, दोन्ही टीमचे एक्स्ट्रा प्लेयर इथे पोहोचलेत त्याबद्दल लाख लाख धन्यवाद। आगरी कोळी आणि आदिवासी समाजातील खेळाडूंना प्राधान्य दिलंय आगरी चषक 2025 मध्ये। मागच्या वर्षापासून सुरुवात झाली आगरी चषकाला। हितेश भोईर आणि त्यांच्या टीमचं मी पुन्हा पुन्हा आभार मानेन। भरपूर मेहनत त्या सर्वांचीच आहेत। केवल मात्रे असो, संदेश केनी असो, प्रथमेश मात्री असो, कामेश पाटील असो, शुभम पाटील यांचं सुद्धा मोलाचं योगदान। पियुष आणि आदेश मात्रे हे सुद्धा चांगले योगदान देत आहेत। निशांत यांना आपण नुकताच बघितलं, ते सुद्धा एन्जॉय करतात या स्पर्धेला। गेम इज ऑन, मॅचला सुरुवात होते। पहिले षटक टाकण्याकरता आतिश भोईर पांजू संघाचा स्टार खेळाडू सज्ज झालाय। पहिलाच बॉल, दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा। टॉस बॉल ऑन ड्राईव्ह केला या खेळाडूने। मिडविकेट क्षेत्रामध्ये शतरक्षक फंबल झालाय, फायदा उचलताना एक धाव पळून पूर्ण केली। दुसरे धाबे करता बॅटर धावत आहेत आणि पाहता पाहता 2 धाबा बॅटर प्रतीकने पूर्ण केल्यात। चांगला बॅटिंग टान्स प्रतीकचा नेहमीच आपण बघितलाय। खूप चांगलं प्रेम, निस्सीम प्रेम प्रतीकचं क्रिकेटवर असतं आणि त्यामुळेच आज लंडन इंग्लंड येथे जाऊन सुद्धा चांगल्या लीग मॅचेस मध्ये तो चांगला खेळ करत असतो। ओहो, बिमर बॉल, नो बॉलचा इशारा कमरेपेक्षाही वर होता आणि डाव्या एसटीवरचा होता। बॅटरला प्रयत्न करायला हवे होते, प्रयत्न केले होते, परंतु बॅटच्या रडार मध्ये चेंडू काही येताना दिसत नाही। धावसंख्या धावफळकावर आहे ती 3 धाबा, 3 रन्स ऑन दी बोर्ड। दशरथ दादा तुमच्या माहिती करता समोर जो बॅटिंग करणारा खेळाडू आहे तो लंडन येथे सुद्धा क्रिकेटच्या मॅचेस खेळत असतो। लंडन येथील वेगवेगळे क्लब आहेत, ससेक्स, मिडलएक्स या संघाद्वारे तो क्रिकेट खेळत असतो आणि आता त्याच्याकडे स्ट्राईक असेल। ऑफ ड्राईव्ह चांगल्या पद्धतीने फटका खेचला होता, शतरक्षकाने हा जेल ड्रॉप केला। आय थिंक सचिन भोईर कडून ही चूक घडले, विश्वास बसत नाही। फ्री हिट सुद्धा होता, फ्री हिट होता म्हणून सोडला की काय सचिन। त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता सचिन याला पियुष आहेत मिड ऑफ मध्ये। चांगलं टॅलेंट पांजू संघामध्ये आपण नेहमीच बघितलंय। आता बघूया गोडदेव संघ काय करतोय। और पिच बॉल चेंडूला खोदून काढला जातोय ऑन साइडला, लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडू आलाय आणि एक धाव हिरेन मात्रे यांनी पूर्ण केली। एका धावेने त्याने आपलं खातं उघडलं। धाव संख्या झाली आहे ती 5 धावा। महादेव आशीर्वाद गोडदेव हा संघ इथे खेळतोय। टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा फिल्डिंग करण्याचा निर्णय पांजू स्पोर्ट्स पांजू संघाचा। ओ, स्विंग अँड मिस
गुड लेंथ क्षेत्रामधील चेंडू टाकला गेला. आतिश भोईरद्वारे चांगलं काम केलं जातंय. चांगलं तंत्र आहे गोलंदाजीचं त्याच्याकडे. अनुभव सुद्धा फार मोठा आहे आणि एक मोठमोठ्या स्पर्धांमध्ये त्यांना आपण बघितलं त्याची गुणवत्ता सिद्ध करताना. स्वतःला कराल सिद्ध तेव्हाच वाल प्रसिद्ध. ऑन ड्राईव्ह केलाय चेंडू ऑन सेटला मिड विकेट क्षेत्रामध्ये गेलाय. एक धाव पण पूर्ण केली प्रतीकने. चांगला टान्स आहे. बॅटिंग टान्स ज्यावेळेस तुमचा चांगला असतो ना त्यावेळेस तुम्ही शॉट सिलेक्शन सुद्धा चांगलं करू शकतात. फटक्याची योग्य ती निवड तुम्ही करू शकतात. 5 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या धाव फळकावर लागली जाते ती 6 धावा बिनबाद 6. महादेव आशीर्वाद गोडदेव टीम सध्या बॅटिंग करते. ओव्हर पिच बॉल चेंडू ऑन साइडला मिड ऑन मधून लॉंग ऑन क्षेत्रामध्ये येतोय. एकच धाव. एक धावेपेक्षा दुसरे काही मिळणार नाही. चांगला क्लास गोलंदाजीचा पाहायला मिळाला. चांगला दर्जाची गोलंदाजी आतिश भोईर या गोलंदाजाने पेश केली. षटक क्रमांक 1 ची समाप्ती. पहिले षटक संपल्यानंतर बॅटिंग करत असताना महादेव आशीर्वाद गोडदेव टीमची धाव संख्या बिनबाद 7. 7 फॉर नो विकेट. आमची आहे हो जान कारले डोंगराची आहे ती नांदते आई माझी डोंगरान तीच आहे आमचा स्वाभिमान भूक कधीच भागणार नाही माऊले तुझ्या दर्शनात. मागच्या फॉलो गँग आयोजित पुरस्कृत आगरी चषकामध्ये आपण प्रतीक याच्या प्रतिक्रिया सुद्धा बघितल्या होत्या. त्याच्यानंतर अर्थातच अनेक जे आंतरराष्ट्रीय खेळाडू आहेत त्यांच्यासोबत त्यांचे छायाचित्र चर्चा करताना पाहिलेले आहेत. सूर्यकुमार यादव या खेळाडू सोबत सुद्धा चर्चा करताना प्रतीक मात्र या खेळाडूला आपण बघितलं. परंतु ती चर्चा नाव मोठं असून चालत नाही तर आणखीन रंगरंगोटी इथे करावी लागेल विकेटवर या खेळाडूंना. पहिले षटक चांगल्या जबरदस्त पद्धतीने हाताळलं पांजू संघाचे गोलंदाज आतिश भोईरने. 7 धावा खर्च केल्या. धाव संख्या 7. अजूनही जर आपण बघितलं तर हा 5 षटकांचा मॅच होतो त्यामुळे 24 चेंडू शिल्लक असतील. समोरच्या कडून गोलंदाज रवींद्र भोईर आलाय. छोटा पॅक बडा धमाका करण्याची क्षमता या गोलंदाजामध्ये आहे. सर स्ट्राईक कडे बॅटर आहे हिरेन. चांगला जोरकस प्रहार केला. बॅट पाठीच्या पाठीमागे घेऊन गेला होता. अर्थातच चांगला शॉट सिलेक्शन आहे परंतु एकच धाव मिळेल बॅटरला. एका धावनीची धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या झाली आहे ती 8 धावा. मोठे फटके खेळण्याची मोकळीक दिली जात नाही. भुबा दिली जात नाही बॅटिंग करणाऱ्या संघाला. महादेव आशीर्वाद गोडदेव आणि मॅच तुम्ही बघतायत पांजू स्पोर्ट्स पांजू या दोन संघादरम्यान. टॉस जिंकला पांजू संघाच्या कॅप्टनने आणि प्रथम निवडली फिल्डिंग. सरळ बॅटचा वापर केला. स्ट्रेट ड्राईव्ह या ठिकाणी पाहायला मिळतो तो म्हणजेच बॅटर प्रतीक मात्रेचा. 1 धाव तो पूर्ण करतोय. सचिन तेंडुलकर सरांनी ज्या पद्धतीने स्ट्रेट ड्राईव्ह क्रिकेट कारकिर्दीमध्ये दाखवलं तसाच हा फटका पाहायला मिळाला बॅटर प्रतीक मात्रेचा. धावसंख्या 9. एक मात्र दुहेरी धाव आलाय. तदनंतर मोठे फटके अजूनही आले नाहीत बॅटिंग करणाऱ्या टीमचे. ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर निघणारा बॉल आहे. हिरेनने पाहिलं न्याहाळलं सोडून दिलं आणि व्हाईट बॉल घोषित केलं. आर्ग्युमेंट्स करू नका कारण एक अशी स्पर्धा आहे अतिशय चांगली आणि दर्जा खूप चांगला आहे. पंचांकडे फक्त कुमारने सांगितलं की कुठे हा चेंडू टर्न झालाय. धावसंख्या पोहोचली ती 10 वर. 10 रन्स ऑन द बोर्ड. धावसंख्या 10. पंचांच्या भूमिकेमध्ये तुम्ही बघतायत ललित भोईर सरांना, अजित मात्रे सरांना आणि हितेंद्र भोईर सरांना. हे 3 पंच या स्पर्धेमध्ये दिसतात तुम्हाला. स्विच करायचं होतं मात्र बॅटरनी हा चेंडू सुद्धा सोडून दिलाय. डावी एसटी वरून हा चेंडू येतोय थेट एसटी रक्षकाच्या भेटीला. धावसंख्या धाव फळकावर आहे ती 10 धावा 3 बॉलच्या समाप्तीनंतर.
खासियत दिसते आपल्याला या गोलंदाजाची, कशा पद्धतीने तो चेंडू टाकू शकतो, वळवू शकतोय. चांगली कामगिरी केल्यानंतरच तुमच्या नावाचा डंका वाजत असतोय, प्लेइंग 11 मध्ये तुम्हाला जागा मिळत असतं. आता कडक फटका ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय, मिड ऑफ मध्ये चेंडू गेला, चांगलं फिल्डिंग होतोय. धाव संख्या 11. बघा ज्या पद्धतीने जी कामगिरी केलंय पांजू संघाने, त्यानुसार त्यांचं मनोधैर्य वाढलं असेल, आत्मविश्वास वाढला असेल. कमीत कमी धावसंख्येवर रोखलं तर मॅच मध्ये ते जिंकू शकतात हे ठाऊक आहे. दुसऱ्या बाजूला 40 ते 45 धावा बनवाव्याच लागतील पहिल्या इनिंग मध्ये. बॅटिंग करत असताना सरळ बॅटचा वापर केलाय. बघितलं आपण डाऊन द ग्राउंडचा फटका पाहायला मिळाला. मिड ऑफ च्या डोक्यावरून, मिड ऑफ क्षेत्रामध्ये जो शतरक्षक होता त्याच्या वरून हा फटका खेचला होता. 2 धाव मिळाल्या. धाव संख्या पोहोचली 13 वर. एकेरी दुहेरी धाव संख्येवर ते भर घालतोय. आता मला असं वाटतं की आक्रमक रूप या वेळेला दिसू शकतं बॅटर हिरेन म्हात्रे आणि प्रतीक म्हात्रेचं. याच्यानंतर साहिल पाटील सारखा एक विस्फोटक खेळाडू आहे, उत्कर्ष सारखा एक चांगला अष्टपैलू खेळाडू आहे, ते धाव बनू शकतात. पुढचा बॉल इनसाइड आउट करून खेळायचा प्रयत्न केला, त्याच्यामध्ये सफल ठरतोय बॅटर. स्वीपर कव्हरच्या दिशेने चेंडू वेगाने प्रस्थान करतोय. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, धाव मिळते 4. आगरी चषक चौकार. वाहन हाय ग कोंबुरा, आई बसली कारले डोंगुरा, आईला माझ्या तनाचा मान देऊ. थँक्यू. 2 षटक संपल्यानंतर 17 धावा धाव फळकावर पाहायला मिळतात. दोन्ही टीम संघर्ष करताना दिसतात, परंतु संघर्षामधूनच आपल्याला मार्ग काढता येत असतो. कुठलंही ध्येय जर गाठायचं असेल ना तर मेहनतीच्या पायऱ्या या चढाव्याच लागतात. मेहनतीच्या पायऱ्या चढल्याशिवाय तुम्ही जे ध्येय ठरवलं ते ध्येय गाठलं जाऊ शकत नाही. प्रत्येक वेळेला तुम्हाला लिफ्ट मदत करणार नाही, त्यामुळेच मेहनत जो करेल तो पुढे जाईल. इथे सुद्धा मेहनत करावी लागेल बॅटरला, मेहनत करावी लागेल बॉलरला. आणि आता आतिश भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर येतोय. सांघिक 3रं, व्यक्तिगत 2रं षटक त्याचं या वेळेला पाहायला मिळेल. पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा खर्च केल्या होत्या. एक जर आपण बघितलं तर विकेट मिळाली नाही फिल्डिंग करणाऱ्या टीमला. इथे तुम्ही बघू शकतायत चांगले खेळाडू आहेत. करण भोईर चांगले क्रिकेट सध्याच्या घडीला ते खेळत असतात. हिरेन स्ट्राइक इन कडे फटक्यामध्ये आत्मविश्वास नव्हता. फॉरवर्ड शॉट लेग मध्ये चेंडू थांबतोय. ब्लाइंड स्ट्रोक होता. चांगली पिचिंग पाहायला मिळाली यावेळेला गोलंदाज आतिश भोईरची. धाव संख्या धाव फळकावर आहे ती 18 धावा. कोळ्या गटातील संघांविरुद्ध नेहमीच त्याने गोलंदाजीमध्ये अचूकता, भेदकता दाखवली आहे. मी माझ्या जवळून बघितलंय. सुयोग वैद्य असो, जम्बो असो, अशा नामचीन खेळाडूंना जागेवरच ठेवण्याचं चांगलं काम केलं या खेळाडूने. आणि तोच गोलंदाजी मार्गावर. समोर आता प्रतीक म्हात्रे आलेत. प्रतीक म्हात्रे आक्रमकता दाखवताना दिसून येत आहेत. शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमा रेषेपार, आर पार, दमदार, शानदार, बहरदार, डोलदार, वजनदार षटकार. थँक्यू. प्रतीकने ठरवलंय मॅनामधून काढली तलवार तेव्हाच होतील वार. आणि ते सपासप वार करण्याच्या इराद्याने ते चांगला खेळ करताना दिसत आहेत. धावसंख्या पोहोचली 24 वर. डीजे युवराज ह्या आमच्याकडून पांजू संघाला शुभेच्छा आल्यात. आणि शुभेच्छा जशा आल्या तशाच लगेचच विकेट मिळवली ती म्हणजे आतिश भोईरने. या ठिकाणी चालत केलंय बॅटर प्रतीक म्हात्रेला.
डीजे युवराज म्हटलं तर हिमालय पाटील, जसं मी उल्लेख केला होता काही वेळापूर्वी हिमालय पाटील यांचा की जुचंद्र गावातील एक असे कलाकार आहेत, चांगले गायक आहेत, चांगले सिंगर आहेत. आई चंडिका मातेवर सुद्धा आधारित असलेली गीतं काही त्यांनी गायलेली आहेत आणि नेहमीच चांगली साथ ते देत असत. त्यांच्याकडून शुभेच्छा आलेत पांजू संघाला. बेस्ट ऑफ लक पांजू टीम असं म्हटलंय ते डीजे युवराजच्या प्रोप्रायटर हिमालय पाटील याने. धावसंख्या धावफलकावर 2.3 बॉलच्या समाप्तीनंतर 24 धावा. प्रतीक म्हात्रे सारखा एक हिरा ज्याला लगेचच बाद केलं गेलंय आणि आता न्यू बॅटर इन, नवीन बॅटर गेलेत उत्कर्ष म्हात्रे. आता प्रतीक म्हात्रे यांचे चुलत बंधू मैदानाच्या आतमध्ये जात आहेत. उत्कर्ष म्हात्रे त्याने सुद्धा लेदर क्रिकेटचे धडे अनेक वेळा गिरवले. परंतु एक प्रश्न असा पडलाय प्रेक्षकांना सुद्धा किंवा त्यांच्या समर्थकांना सुद्धा की साहिल पाटील अजूनही का बाकी आहेत. एक विकेट पडलाय, त्याच्यानंतर साहिल पाटीलचं सुद्धा विकेटवर जाणं गरजेचं होतं. परंतु हे चेंजेस केलेत, काही बदलाव केलेत. कधी कधी काही नियोजन असं, काही आखणे असत प्रत्येक टीमच्या. धावसंख्या 24 आहे, 24 रन्स. धावसंख्या 24. मैदानाच्या आतमध्ये चेंडूची पुरवणी केली सैल, चेंडू दिला सैल. 2 षटक संपलेत. पॉवर प्लेचं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आणि पॉवर प्लेचं षटक संपल्यानंतर धावा 17 होत्या. ह्या षटकामध्ये 7 धावा 3 बॉल मध्ये आलेत. एकूण धावसंख्या 24. 5 षटकांचा मॅच होतोय. वेळ जास्त वाया जाईल असं काही करू नका, कारण वेळेला महत्व द्या. वेळ असेल तर आपण चांगला फिटनेस कमावू शकतोय, वेळ असेल तर आपण पैसा कमावू शकतोय, वेळ असेल तर आपण प्रसिद्धी सुद्धा मिळवू शकतोय. वेळेशिवाय काही नाही. म्हणूनच आयुष्यामधील सर्वात मोठा गुरु जर कोणता असेल तर तो वेळ आहे. वेळ जे शिकवतोय तो दुसरा कोणताच मोठा गुरु कधीच शिकवत नाही. त्यामुळेच प्रत्येकाने वेळेचं भान ठेवायला पाहिजे. किमतीच्या गोष्टी आहेत या सर्व. 2.3 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 24. मॅच सुरू आहे. महादेव आशीर्वाद गोडदेव विरुद्ध पांजू स्पोर्ट्स पांजू असा. एक धक्का लागलाय. 17 धावांचं योगदान 9 बॉल्स मध्ये दिलंय प्रतीक म्हात्रेने आणि हिरण म्हात्रे आणि उत्कर्ष म्हात्रे हे 2 खेळाडू आता विकेटवर उभे आहेत. पुन्हा चेंडू दिला जातो. संदेश केनी इथे तत्पर आहेत. करण भुईर हे आपल्याला लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये बघायला मिळतं. मर्चंट नेव्ही मॅन निशांत पाटील या टीम मध्ये मला सध्या दिसत नाही. हे सुद्धा एक अग्री रत्न आहे. जर इथे असं तर अर्थातच त्यांचा सत्कार झाला असता. गोलंदाज तयार आतिश. ओ व्हॉट बॉल चांगला अनुभव आहे आणि त्यामुळेच योग्य तो वापर त्या अनुभवाचा करतोय. ब्लॉकर मध्ये टाकण्याचा प्रयास यावेळेला दिसला गोलंदाज आतिश भोईरचा. सफलता मिळवून दिली. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. धावसंख्या पोहोचली 25 वर. बॅटचा हलकासा स्पर्श झाला होता त्यामुळेच 1 धाव मिळाली बॅटरला. धावा लागल्या जातात त्या 25 धावा. या विकेटवर तुम्हाला जिंकायचं असेल तर 50च्या पलीकडे जावं लागेल. स्लो बर्वन संत गतीचा चेंडू मिड विकेटच्या दिशेने टोळावलाय. गॅप शोधलाय. आता जागा बनवली, जागा मिळवली. मिळते धावा 4. आगरी चषक चौकार. ह्या चेंडूवर आतिश भोईरला धावसंख्या 29. 5 बॉलची समाप्ती. ह्या षटकातील शेवटचा चेंडू अजून असेल तो टाकण्याकरता गोलंदाज आतिश भोईर तयार. पुढचा बॉल ऑफ स्टंपर शफल झालाय. फुल टच करून गॅप मध्ये चेंडूला टोळावलाय. क्षेत्ररक्षकाच्या मस्तकाला दस्तक दे. चेंडू सीमारेचे पार. मिळते धावा 4. आगरी चषक चौकार. 3 षटकांची समाप्ती. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाव पळकावर धाबा लागल्या जात आहेत. 11च्या सरासरीने 1 गडी बाद 33 धाबा. तिन्ही गोलंदाजांनी आतापर्यंत चांगला मारा केलाय. सफलता मिळाली ज्यावेळेस संघाची धाव संख्या 24 होती. तदनंतर मात्र लगातार 2 चौकार ठोकले गेलेत बॅटर हिरेन म्हात्रेद्वारे. सुरुवातीच्या 6 चेंडूंमध्ये हिरेनने फक्त 5 धाबा जमा केल्यात. तदनंतर आता आक्रमक रूप धारण करायचं आहे हे मनोमनी त्यांनी ठरवलंय आणि त्या पद्धतीनेच विकेटवर
सध्या तो वाटचाल करतोय. ही वाटचाल त्याची योग्य आहे असं मला वाटतंय. धाव संख्या 33, 3 षटकांची समाप्ती. पुन्हा आता मैदानाच्या आतमध्ये काढून करता पाण्याची व्यवस्था केली जाते. हे पाणी फार महत्वाचं असतं. शरीराचं संतुलन चांगलं राखण्याकरता हे पाणी आवश्यक असतं खेळाडूंना. आणि मी तर म्हणतो की उन्हाचे जेव्हा दिवस असतात त्यावेळेस तप्त उन्हामध्ये तुम्ही 3 ते 4 लिटर पाण्याचं प्राशन करायला पाहिजे. पाणी हे जीवन आहे आणि त्याचं मौल्य हे तुम्हा आम्हाला प्रत्येकाला ठाऊक आहे. पाणी पुरवला गेलाय मैदानाच्या आतमध्ये. खूप चांगला दर्जा आहे या स्पर्धेचा. फॉलो गँगचं पुन्हा मी आभार मानेन. इतकं चांगलं आयोजन केलंय, चांगली व्यवस्था केली गेली आणि विशेष म्हणजे हास्य समालोचक डॉक्टर दशरथ दादा पाटील यांचा गोड आवाज तुम्ही ऐकताय. थोड्याच वेळात पुन्हा एकदा आपल्या लाडक्या प्रेक्षकांना रिझवण्याकरता ते सज्ज राहतील. अनेक युट्यूब वाहिनीवर जर तुम्ही गेलात तर युट्यूब वाहिनीवर तुम्हाला त्यांचे अनेक व्हिडिओज मिळतील जे आपलं मनोरंजन करत असतात. नुकताच रजनी क्रिकेटची एक स्पर्धा होती. दशरथ दादा तुमच्या माहिती करता ती स्पर्धा राजवळी येथे पार पडली आणि मग रात्रीच्या वेळेला थोडासा विरुंगळा म्हणून तिथे आमचे ऑपरेटर होते. ते ऑपरेटर लगेचच तुमचा एखादा व्हिडिओ क्लिप होती ती लगेचच तिथे लावायचे डीजेवर आणि तुमच्या आवाजाची जादू तिकडे पसरायची. मला असा भास झाला की तुम्ही प्रत्यक्ष तिथे आलात. एक चांगले समालोचक म्हणून आपली छाप तुम्ही सोडलंय. खरं तर दशरथ दादांबद्दल म्हणायचं झालं तर आपल्या आगरी समाजाचं हे अनमोल रत्न आहे आणि विशेष म्हणजे त्यांनी भारतीय सेवा दिली. डाक विभागामध्ये ते कार्यरत होते. आता सेवा निवृत्त झालेत त्यामुळेच त्यांना वेळ मिळतोय आणि जेव्हा जेव्हा आम्ही त्यांना विनंती करतो की प्लीज सर आपण एक तरी दिवस द्या तेव्हा तेव्हा ती घेत असतात. पुन्हा तुमचा आभार असेल सर. कौतुक करावं तितकंच कमी आहे सरांचं. आज हसवलंय आमच्या लाडक्या प्रेक्षकांना. सर्वांची इच्छा होती. सर्वांनी मला सांगितलं होतं की सरांना 3 दिवस आमंत्रण द्या परंतु सरांकडे फक्त एकच दिवस मिळतोय. शेवटचा दिवस जर यायला जमलं तर आयोजकांची इच्छा आहे की आपण या. या मॅच कडे गोलंदाजी मार्गावर जय पाटील आलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 33 धावा. बॅटिंग करताना महादेव आशीर्वाद गोडदेव संघाच्या बनलेल्या आहेत. समोरच्या कडून जय पाटील याच्यावर जबाबदारी दिली आहे. चांगला गॅप शोधायचा होता. फॉरवर्ड पॉइंटच्या दिशेने चेंडूला ढकलून दिलं. एकच धाव मिळेल बॅटरला. 1 धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. धावसंख्या पोहोचली ती 34 वर. आता थोडस आत्मविश्वास वाढवावा लागेल की म्हणतात ना मैदानामध्ये जेव्हा तुम्ही असता ना तेव्हा मैदानाच्या आतमध्ये तुमच्या जवळचा मित्र कोण तर तो तुमचा आत्मविश्वास आहे. आत्मविश्वास नावाचा मित्र जर तुमच्या जवळ असेल तर अपयश नावाचा शत्रू हा कधीच शिरकाव करणार नाही. त्यामुळेच तो आत्मविश्वास तुम्हाला इथे दाखवावा लागेल. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज जय पाटील तयार. समोरच्या कडून स्विच करायचं होतं बॅटरला. पिच बॉल होता. बॅटरचा अंदाज चुकला. नेहमीच आम्ही म्हणत असतो की स्विचिटचा फटका जर तुम्हाला कळायचा असेल तर गुडलेन क्षेत्रामध्ये पडणाऱ्या त्या चेंडूचं निरीक्षण करा. त्या चेंडूवर तुम्ही चांगला स्विचिटचा फटका कळू शकतात. कालच्या रजनीमध्ये सुद्धा नागले TR नागले आयोजित त्या स्पर्धेमध्ये मी स्विचिटचे फटके चांगल्या पद्धतीने खेळताना पाहिलंय फडगर या टीमला. जय पाटील तयार. धावसंख्या आहे ती 34. चेंडू होता एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडूला टोळावलं. 1 धाव पळून पूर्ण केली. दुसरी धावेची करतात घाई. 2 धावा होतात सहज पूर्ण. एकेरी दुहेरी धावसंख्येने धावपळक वाढतोय. धावसंख्या पोहोचली ती 36 वर. एकेरी दुहेरी धावा म्हणजेच पाया रचना करता त्यांचं मदत होत असतं. आत्मविश्वास निर्माण करून देणारी ती धावसंख्या असते. षटकार चौकारापेक्षाही जास्त महत्व असतं एकेरी दुहेरी धावसंख्येला. सिंगल डबल. पुढचा बॉल. ऑन साइडला खेळायचं होतं. बॅटची आतील कडा चाटून हा चेंडू पुढे गेला. डायरेक्ट हिट. काम पीठ. उत्कर्षला परतावं लागतं आणि लगेचच पंचांचं बोट आकाशाकडे उंचावलंय. विकेट डाऊन. दुसरा धक्का. 2 गडी बाद.
इज 36. प्रत्येक चेंडू मागे आम्ही धावसंख्या तुमच्यापर्यंत पोहोचवतोय, त्यामुळे तुमचं बारकाईने निरीक्षण सुद्धा असलं पाहिजे. ड्रेसिंग अँड चेसिंग इज कंपल्सरी, त्यामुळेच हे लक्षात घ्या. तुमचा गणवेश पूर्णतः असायला पाहिजे, ड्रेसिंग चांगले असायला पाहिजे. रंगरंगोटी जसे तुम्ही धावफलकाची करता तसंच आपल्या शरीराची सुद्धा रंगरंगोटी करणं गरजेचं आहे. विविध रंगाच्या जर्सीज आज बऱ्याचशा स्पोर्ट्सच्या दुकानामध्ये उपलब्ध आहेत. मात्र ब्रदर्स अँड स्पोर्ट्स म्हटलं तर तिथे सुद्धा आपल्याला चांगल्या जर्सीज बघायला मिळत आहेत. इकडचं प्रसिद्ध असं दुकान आहे. ब्रँडेड स्पोर्ट्स मध्ये सुद्धा चांगल्या जर्सीज आणि ट्रॅक बघायला मिळत आहेत. मेहनत काय असतं ते खरोखरच त्यांना विचारायला पाहिजे, कारण सुरुवातीला मनीष म्हात्रे यांनी जी मेहनत घेतली त्या मेहनतीमुळेच आज चांगली साथ कल्पेची त्यांना मिळतोय. आणि भरपूर ऑल ओव्हर जे महाराष्ट्रातील बरेचसे काही संघ आहेत ते म्हात्रे ब्रदर्स अँड स्पोर्ट्स मध्ये येत असतात. ब्रँडेडची सुद्धा चर्चा आपण करतो, त्याच्यामध्ये सुद्धा त्या दुकानात सुद्धा चांगल्या क्वालिटीच्या जर्सीज बघायला मिळत आहेत. आता हा शॉर्ट बॉल होता, ऑफ स्टंपच्या अधिक बाहेर आहे. जतीनने पाहिलं, निरीक्षण केलं, सोडून दिला. व्हाईट बॉल, अतिरिक्त धाव मिळाली. धावसंख्या पोहोचली 37 वर. स्कोर इज 37. व्हाईट बॉलचा इशारा. जतीन पाटील म्हटलं तर साहिल पाटील यांचेच बंधू आहेत, छोटे बंधू आहेत. क्रिकेटच्या मैदानावर त्याने सुद्धा आपली चुणूक दाखवलंय, झलक दाखवलंय, त्यामुळेच त्याला प्रमोट केलंय. 37 इज द स्कोर नाऊ. षटक क्रमांक 4 सुरू आहे. चौथं षटक जय पाटीलचं घातक ठरतंय. शॉर्ट बॉल, चेंडूला हुक केलंय. गोलंदाजाची पाहिली होती चूक, फलंदाजाने चेंडूला केलं हुक आणि नेमकं काय घडलंय ते बघणार आहोत. व्हॉट हॅपन इज देअर. व्हॉट हॅपन इज देअर, काय घडलंय ते अर्थातच तिथून फक्त खेळाडू कक्ष आहे. आई एकविरा माता स्टँड मध्ये बॅटिंग करणाऱ्या टीमचे खेळाडू आहेत. त्यांना काहीतरी शंका निर्माण झाली, त्यामुळे तिसरे पंचांना आमंत्रण दिलं गेलं. मैदानाच्या आतमध्ये तिसरे पंचाने लगेच ते लक्षात घेतलं, पंचाने लक्षात घेतलं आणि तिसरे पंचांना आमंत्रण दिलं की हा षटकार आहे की प्रोटेक्ट केलंय या चेंडूला. हे निरीक्षण करताना आमचे पंच थर्ड अंपायर तुम्ही बघू शकता हितेंद्र भोईर सर आहेत. टेनिस क्रिकेट मधील एक अनमोल असा हिरा आहे. 59 वेळा मॅन ऑफ द सिरीज हा किताब त्यांनी मिळवलाय. पीसीआर रूम मध्ये ते आलेत, त्यांच्या व्यतिरिक्त कोणालाही परमिशन नाही त्या ठिकाणी. सूरज जाधव आमचे ऑपरेटर आहेत, चांगलं काम करतात डिका स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवर. दिनेश परमार यांची ही युट्यूब वाहिनी आहे. विघ्नेश आणि आकाश यांची सुद्धा झकास कामगिरी होतो या स्पर्धेच्या माध्यमातून. दुसरे जे खेळाडू आहेत दोन्ही टीमच्या त्याने बाजूला व्हा. स्कोर बोर्ड आपण जर बघितला तर पहिल्या 4 चेंडू पर्यंत एकूण धावसंख्या होती ती 37 धावा. 5व्या चेंडूवर नेमकं काय घडलंय तो निर्णय येणं बाकी आहे आणि जसं येईल तसे माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवू. फॉलो गँग पुरस्कृत आगरी चषक 2025 चा रणसंग्राम स्वर्गीय नागेश काका पाटील या क्रीडांगणावर सुरू झालाय. बरेचसे समर्थक आहेत, बरेचसे वरिष्ठ मंडळी इथे उपस्थित झाले. आगरी चषक म्हटला तर आपल्या प्रत्येकाच्या हृदयाची धडकन आहे. काही लोक सकाळपासून इथे आलेत, त्यांना येण्याची वेळ ठाऊक असते, परंतु घरी कधी जातो आपण ती वेळ त्या प्रेक्षकांना माहित नसते. कधी कधी मैदान सोडावं असंच वाटत नसतं. दुपारचं भोजन सुद्धा त्या मैदानावरच होत असतं. मग आपलं आहेच वडापाव, समोसे आणि हे सर्व खाऊन ते प्रेक्षक राजे तिथे खुश होतात, कारण त्यांना आणखीन आहार कुठला मिळतोय तर क्रिकेटच्या मैदानावरील षटकार आणि चौकारांचा. आणि त्याच्यामध्येच ते आपलं भाग्य समजतात. उपस्थिती आपली आहे म्हणजे इतिहास इथे क्रिकेटचा प्रत्येकाला पाहायला मिळतोय. माता स्टँड बघायला मिळतात. आई चिवतानी माता स्टँड, आई चंडिका माता स्टँड, फॉलो गँग आगरी चषक 2025 चा हा कटआउट. आणि इथे तिसऱ्या पंचाने डिसिजन दिलंय, त्या चेंडूला प्रोटेक्ट केलंय, सेव्ह केल्यात, धाव वाचवल्यात. त्यामुळेच एकूण ही धावसंख्या किती असेल तर एकच धाव मिळेल त्या बॅटरला. एका धाब्याच्या साह्यानं धावसंख्या पोहोचली 38 वर. 5 बॉलची समाप्ती. स्कोर इज 38. 2 गडी बाद 38 धाबा. शेवटचा बॉल असेल चौथ्या षटकातील. आतिश भोईरने 2 षटकं टाकली त्याची. 2 षटकांमध्ये खर्च केल्या 23 धाबा.
एक सफलता सुद्धा मिळवली. विजय पाटीलचं क्लास गोलंदाजी, कमीत कमी धावा देत चांगल्या रोखलंय. चांगली गुणवत्ता आहे, लवचिकता आहे या खेळाडूमध्ये. फक्त क्रिकेट कळत असताना बॅटिंग वाले बॉलिंग तुमची चांगली कशी होईल याकडे तुमचा भर असायला पाहिजे. इनसाइड आउट, चेंडूला टोळावलं जातं एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने. चेंडू वन बाउन्स ओव्हर द रोप, मिळतं धावा 4, चौकार. समाप्ती. 4 षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना टॉस हरल्यावर महादेव आशीर्वाद गोडदेव टीमची धावसंख्या 2 गडी बाद 42. अजूनही 6 बॉल शिल्लक आहेत. बघा ना, फालोगांगने किती चांगला महत्वाचं काम केलंय. सर्वजण एकत्रित आलेत. अग्री, कोळी आणि आदिवासी समाजातील जे खेळाडू आहेत त्यांना चांगला प्लॅटफॉर्म कसा मिळेल, त्यांच्या नावाची चर्चा कशी होईल, हे एकच ध्येय आहे या गँगचं. म्हणूनच आयुष्य जर आपल्याला सुखमय जगायचं असेल, आनंदित राहायचं असेल, तर स्वाद आणि वाद या दोन्ही गोष्टींना बाजूला ढकलून द्यायला पाहिजे. कारण स्वादामुळे आपलं शरीराचं नुकसान होतंय आणि वादामुळे आपल्या नात्यांचं नुकसान होतंय. या 2 गोष्टी खरं तर आपण प्रत्येकाने बाजूला ठेवायला पाहिजे. एक चांगलं काम फॉलो गँगने केलंय अग्री चषक 2025चं आयोजन करून. शेवटचे 6 बॉल टाकण्याकरता पियुष भोईर गोलंदाजी मार्गावर आलाय. कुमार भोईर यष्टांच्या पाठीमागे एक चपळ आणि उत्कृष्ट दर्जाचे यष्टीरक्षक फलंदाज म्हणून त्यांच्या नावाची चर्चा सातत्याने होत असते. काल परवा सुद्धा आम्ही अर्थातच कुमार भोईर या खेळाडूची चर्चा केली. एकत्रित बरेचसे विषय निघत असतात कधी मित्रपरिवार एकत्रित आल्यावर. आणि त्याच्यामध्ये सर्वोत्तम खेळाडू पांजू संघातर्फे आणि एक आदर्श खेळाडू कोण असेल तर अर्थातच यष्टीरक्षक कुमार भोईर यांच्या नावाची जास्त चर्चा झाली. अलंकार भोईर थोडेसे क्रिकेट पासून दूर चाललेत. भरपूर छंद आहेत अलंकार यांना. पुढच्या मॅचला कदाचित ते येतील. क्रिकेट आहे आपला प्रमुख छंद. शेवटचे 6 बॉल पियुष भोईर तयार. एक अष्टपैलू खेळाडू समोर आहे जतीन. फुल टॉस बॉल, चेंडूला उडवलाय. चेंडू लॉंग लेग पट्ट्या बाहेर, सीमा रेषे पार, मिळतं धावा 4. आगरी चषक चौकार. मला असं वाटतं की आजच्या दिवसामध्ये चांगली खुराक मिळते बॅटरला. फुलटॉस बॉलची खुराक मिळते. बरेचसे गोलंदाजाने फुलटॉस चेंडू टाकले, त्यामुळेच त्या चुका पाहायला मिळाल्या. मुर्दा स्पोर्ट्स मुर्दा संघाद्वारे सुद्धा आपण धनेश मात्री या खेळाडूला बघितलं. त्याने सुद्धा चूक केली होती फुलटॉस बॉल टाकून. धावसंख्या पोहोचली 46 वर. आता ऑफ स्टंपच्या बाहेर निघून खेळायचा होता चेंडू. जर आपण पाहिला तर तो स्ले मिड ऑफ क्षेत्रामध्ये थांबला होता. एका धाब्याची भर पडली. एका धाब्याच्या मदतीनं धावसंख्या पोहोचली 47 वर. स्कोर इज 47. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहेत. त्या 4 बॉल मध्ये मोठे फटके खेळावे लागतील बॅटरला. स्ट्रायकिंग कडे तुम्ही बघतायत हिरेन म्हात्रे. हिरेन म्हात्रे एक जबरदस्त विस्फोटक खेळाडू आहे. 12 चेंडूंमध्ये 19 धावांची भर त्याने घातलेली आहे. खतपाणी त्याने चांगलं दिलंय. धावा बनवलं. पहिल्या सुरुवातीला स्ट्रगल दिसला, त्याच्यानंतर मात्र त्यांनी गोलंदाजावर हल्ले केलेत. हिरेन आता बघूया कशा पद्धतीने खेळ करतोय. शेवटचे 4 बॉल शिल्लक आहे. फिल्डिंग आपण बघितली तर ऑन साइडला लॉंग ऑन, ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक, फाईन लेगचं क्षेत्र खाली आहे. आता हिरेनने ठरवलंय की मी मारेन आणि लॉंग ऑन क्षेत्रामध्ये चेंडूला खेळून काढलं. 2 धावा पळून पूर्ण केल्या. 2 धावांची पडली भर. धावसंख्या 49. स्कोर इज 49. 2 गडी बाद 49. एक मात्र सफलता मिळाली गोलंदाज आतिश भोईरला. त्याच्यानंतर एक खेळाडू हा धावबाद झालाय.
इथे आमचे बंगाली मात्र चांगले मेहनत घेत आहेत, त्यांचा सुद्धा आम्ही आभार मानतोय. चांगलं काम ते करतायत आणि डिक्का स्पोर्ट्सचं तितकंच चांगलं कौतुक. 2 कॅमेरा सहित या स्पर्धेला ते कव्हर करतायत. शॉर्ट बॉल, चेंडूवर हल्ला करायचा इरादा होता, परंतु क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये टिपलाय चेल, फलंदाज हिरेन होतो फेल. विकेट डाऊन. तिसरा धक्का, 3 गडी बाद. धाव संख्या 49. मला भेटीला बोलवतय, आई माझी गालाने गो हसतय. ये देऊल चमचमतई ग माऊले, देऊल चमचमतई, देऊल चमचमतई ग माऊले, देऊल चमचमतई. ए देऊल चमचमतय ग माऊले, देऊल चमचमतय, देऊल चमचमतय ग माऊले, देऊल चमचमतय. 2 चेंडूवर जर 2 मोठे फटके आले तर एक बॅटल चांगला आमच्या लाडक्या प्रेक्षकांना पाहायला मिळू शकतं. गोडदेव संघ फलंदाजी करतायत. महादेव आशीर्वाद गोडदेव हा संघ या ठिकाणी खेळताना दिसतोय. आय थिंक मनीष पाटील यांचा हा संघ आहे. हा एका चांगले सफल उद्योजक आहेत, चांगले क्रिकेटर आहेत. शेवटचे 2 बॉल आणि समोर आहे साहिल पाटील. एज अँड ड्रॉप, थोडीशी चुकी झाली. एका चांगल्या खेळाडूला जीवनदान दिलंय. शेवटचा बॉल असेल. धावसंख्या आहे ती 49. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर किती धावसंख्या होती ती चर्चा आपण करणार आहोत आणि तदनंतर एक टॉस सुद्धा महत्वाचा असेल. टॉस कोणत्या 2 संघादरम्यान असेल ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचवतोय. नीटनेटकं आणि साफसुथरं आयोजन या स्पर्धेचं आपण बघतायत. फॉलो गँग पुरस्कृत ही मोठी क्रिकेटची स्पर्धा. शेवटचा मॅच असेल जामता राजा खारभाव आणि फॉलो गँग असा. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी. शॉर्ट बॉल, उसळी घेणारा बॉल, चेंडूला हुक केलंय. क्षेत्ररक्षकांनी केली चूक आणि बॅटरने भागवले चौकारण्याची संघाची भूक. मिळतात 4 धावा. पहिल्या डावाची समाप्ती. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर निर्धारित 5 षटकांमध्ये 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये धाव फलकावर धावा जमा झाल्या आहेत त्या 53-54 धावसंख्येचं लक्ष असेल पांजू स्पोर्ट्स पांजू या संघासमोर. मॅच समरी सुद्धा तुमच्यापर्यंत आम्ही दाखवणार आहोत. तत्पूर्वी आपण बघितलं तर बॅटिंग करत असताना प्रतीकने 17 धावांचं योगदान दिलं. हिरेन मात्रेने 21 धावा बनवल्या आणि जाता जाता साहिलने 1 चौकार ठोकलाय. पहिल्या डावाच्या समाप्तीनंतर 53 धावा जमल्या. 54 धावसंख्येचा पाठलाग कसा काय केला जातोय याचं धावतं वर्णन तुमच्यापर्यंत पोहोचवण्याकरता पुन्हा एकदा आपण इथे आमंत्रण देणार आहोत करावे एक्सप्रेस डॉक्टर दशरथ दादा पाटील सरांना. तत्पूर्वी टॉस फार महत्वाचा असेल. फॉलो गँग विरुद्ध जामता राजा खारभाव, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस साठी. फॉलो गँग विरुद्ध जामता राजा खारभाव, दोन्ही टीमचे कॅप्टन टॉस करण्याकरता लवकरात लवकर या. फॉलो गँग पुरस्कृत आगरी चषक 2025 हे शानदार आयोजन. चंडिका मातेचे कटआउट्स तुम्हाला बघायला मिळतोय इथे. ज्या पद्धतीने इथे या स्पर्धेला आखलं गेलंय. समोरच भरपूर प्रेम आपल्या प्रत्येकाचं भारतीय टीमवर असतं. भारतीय टीम जिंकावी ही प्रत्येकाची, प्रत्येक हिंदुस्थानी, प्रत्येक भारतीय लोकांची ती इच्छा असते. त्यामुळे कटआउट तुम्हाला बघू शकताय त्या भारतीय टीमचं, ज्याच्यामध्ये विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव, युजवेंद्र चहल, मोहम्मद सिराज, संजू सॅमसन यांचे कटआउट्स या ठिकाणी इथे तुम्हाला दिसून येत आहे. जामता राजा खारभाव विरुद्ध फॉलो गँग असा हा मॅच असेल आणि जामता राजा स्पोर्ट्स खारभाव टीमचे कॅप्टन या ठिकाणी पोहोचताना दिसत. वेलकम. फॉलो गँग टीमचे कॅप्टन या. संदेश पाटील यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते हा टॉस केला जाईल. वेलकम. फॉलो गँग लवकरच फॉलो करा. इथे टॉस करायचा आहे. कॅप्टन कोण आहेत? निशांत मात्रे कॅप्टन आहेत. मला वाटलं तुषार सोनावणे यांना आपल्या प्लेइंग 11 मध्ये घेतले की काय.
आगरी चषक आहे त्यामुळेच तुषार सोनवणे यांना कदाचित आपलं आडनाव बदलावं लागेल. तुषार पाटील, तुषार सोनवणे यांचा सुद्धा चांगला सपोर्ट, चांगला सहकार्य लाभलंय या स्पर्धेला. त्यांचा सुद्धा आम्ही आभार मानतोय. संदीप गावंट बाबूशाने बघा, बाबू म्हात्रे गेला आता. बाबूसा गोली की रफ्तार से ठो 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 ठो. AK-47 डू 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 डू, क्या शॉट. बाबूशाह, मेरे ख्याल से वो बाबूशाह वो बंगाल से बिलोंग करता है, जैसे कि हमारे बंगाली मात्रे है. ओरिसा ओरिसा उड़ीसा. फॉलो गँग या लवकर. निशांत म्हात्रे कॅप्टन आहेत की काय? बंगाली मात्रे मेहनत घेत आहेत या स्पर्धेकरता, त्यांना तुम्ही बघू शकताय. आयोजकांच्या जी काही आयोजकांची कामं आहेत ते कामं हाताळण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. चला फॉलो गँग नक्की हाय कोण रे? एक पण ड्रेसवर नाही. अच्छा अच्छा, हे दुसरे आहे. टेस्ट टू बेबी दुसरी. अच्छा टेस्ट ट्यूब आणि युट्यूब. क्या बात आहे. पहिला असं कॅप्टन आहे जो आता डायरेक्ट बुलेटवर इथे टॉस बॉक्स मध्ये येतील. कॅप्टन या, फॉलो गँगचे कॅप्टन या. दुसऱ्या बाजूला मैदानाच्या आतमध्ये मॅच सुद्धा सुरू होईल. संदेश पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. भारतीय टीमवर जास्तीत जास्त प्रेम करतात. नवरीपेक्षा करवली चिकनी. काय निशांत म्हात्रे आलेत सर, बुलेटवर आलेत ते डायरेक्ट. नक्की नक्की यस. संदेश यांच्या शुभ हस्ते टॉस होतोय. दोन्ही टीमचे कॅप्टन आहेत. जामता राजा स्पोर्ट्स खारबाव टीमचे कॅप्टन तुम्ही बघू शकतायत टिका स्पोर्ट्स युट्यूब वाहिनीवर, आणि दुसऱ्या बाजूला निशांत म्हात्रे आहेत. फॉलो गँग टॉस जिंकलाय जामता राजा स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन आहे. त्यांचा निर्णय आपण जाणून घेऊया. टॉस तुम्ही जिंकलाय, डिसिजन काय असेल? फिल्डिंग. किती धावसंख्येपर्यंत रोकाल या समोरच्या टीमला, आणि तुमच्यामध्ये कोणते चांगले गोलंदाज आहेत जे टेनिस क्रिकेट विश्वामध्ये गाजतायत, चमकतायत? कमीत कमी 10पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. उमेश तर आहे, राहुल आहे, आदित्य आहे, नितेश आहे. उमेश सरेने टेनिस क्रिकेटमध्ये एक रेकॉर्ड केलाय. तो बहुतेक बऱ्याच गोलंदाजाला कधी जमला नाही. मला आठवतोय त्याचा तो रेकॉर्ड 6 चेंडूंमध्ये 6 विकेट्स मिळवण्याचा तो रेकॉर्ड केलाय. म्हणजे ते एक मजबूती आहे तुमच्या टीम मध्ये. हो 100%. बॅटिंग करताना तुम्हाला कोणत्या खेळाडूंवर भरोसा जास्त आहे? सूरज पाटील आहे, मयूर तरे आहे, चेतन तरे, राहुल तरे. आगरी चषक, आगरी चषकाचं आयोजन आहे. त्याच्यामध्ये कोळी समाजातील खेळाडू खेळत आहेत, आदिवासी समाजातील खेळाडू खेळत आहेत, आगरी समाजातील खेळाडू खेळत आहेत. तुम्हाला सुद्धा संधी दिली जाते. धन्यवाद करतो आम्हाला संधी दिल्याबद्दल. थँक्यू सो मच. तुम्हाला शुभेच्छा असतील. टॉस जिंकून तुम्ही फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. टॉस झालेला आहे. टॉस जिंकलाय जामता राजा स्पोर्ट्स टीमचे कॅप्टन ने, आणि त्याने निर्णय घेतलाय गोलंदाजी करण्याचा. बॅटिंग साठी आमंत्रण दिलं होतं ते फॉलो गँग या टीमला. थेट आपण वळूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ज्या ठिकाणी सज्ज होत आहेत महाराष्ट्राचे नामवंत हास्य समालोचक. यस, ड्रेसिंग नसल्यामुळे 2 धावाची पेनल्टी आहे. कुठल्या टीमला? गोडदेव, तुम्हाला 2 धावाची पेनल्टी असेल. येस, 54 धावांची गरज होती सामना जिंकण्यासाठी. 53 धावा कुठून? 54 म्हणजे तुमच्या -2 होतील. डेबिटेड किती आता मग टोटल राहिल्या? 52 धावा. 54 करायच्या होत्या ना? 53 करायचे आहेत. चला, बॉलिंग मार्क होता या संघाचा पहिला मीडियम पेसर मध्यममध्ये गोलंदाज. बॉलिंग मार्कवर साहिल पाटील. पांडू संघाच्या वतीनं पहिला षटक प्रगतीपथावर. नाही, गोडदेव संघाचा पहिला गोलंदाज आणि पहिली जोडी अतिश आणि कुमार.
ओ यस पहिला जबरदस्त ऑन ड्राईव्ह ताकदवर स्ट्रोक चेंडू जाईल सीमारेषे बाहेर दमदार टायमिंग शॉट शुड बी एक्सलंट चार्मिंग अट्रॅक्टिव्ह आणि 4 धावांनी पहिला दमदार चौकार ग्लोरियस स्ट्रोक यांचा हँडरायटिंग बघा तलाठी देखील झक मारेल हे बघा हँडरायटिंग बघा किती सुंदर आहे खरं म्हणजे तुम्ही शाळेमध्ये शिक्षक पाहिजे होता झेडपीचे मी पहिल्यांदा असंच करून माझ्या जीवनामध्ये बघतोय एवढं हँडरायटिंग मराठी धन्यवाद आहे विशाल भोईर नाही नाही नक्कीच मिठाग्राव नाही यांना खरं म्हणजे तुम्ही युट्यूबवर टाका तुमचं हँडरायटिंग वगैरे खरोखर तुम्ही फेमस व्हाल नाही ते का धंदा टाकून बसायचा ना बाबा कुठला अर्ज ना कोणाचा काय भरायचा असेल कोणता लाडकी बहीण असेल लाडकी बहीण धंदा टाकला असता तुम्ही जाम करोडपती झाला असता तेव्हा मजा होते चला पहिली संघाची धावसंख्या 4 वर दमदार सलामी धुंद फुंद बेधुंद सर्वात बिनबाच्या 4 पॉनन यस पहिला चेंडू डॉट बॉल बॉलिंग मार्क तयार संघाचा पहिला गोलंदाज षटक क्रमांक पहिला प्रगती पदावर पहिल्या षटकाचा माग काढताना राईट आर्म होते विकेट स्विंग अँड मिस अप्रतिम डिलिव्हरी जबरदस्त कमबॅक पुनरागमन डॉट बॉल निर्धाव चेंडू साहिल पाटील याच्यानंतर फॉलो गँग विरुद्ध जाणता राजा दोन्ही जुचंद्रचे आहेत खारबाव अच्छा अच्छा आणि हा सॅक्रॉफ दी लाईन पुन्हा चेंडू जाईल मिड विकेटला पुन्हा एकदा चांगलं रनिंग मिड विकेट 2 धावा मिळते संघाची धाव संख्या 8 वर बिनबाद 8 53 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी अथक प्रयत्न निकराचे प्रयत्न भगीरथ प्रयत्न साहिल पाटील आणि हा यस पुन्हा एकदा ऑफ ड्राईव्ह लॉंगॉपच्या डोक्यावरून आणि हा पहिला चौकार छटका 6 रन जबरदस्त टायमिंग लॉंग ऑफ क्लिअर केली तंत्रशुद्ध भटका वज्र टोळा भीम टोळा मुष्टी प्राण धाव संख्या झाली 14 वर 53 धावांचा माग काढायचा रेटा लावताना बिनबाद 14 धुंद फुंद सुरुवात वेल बिगन इट्स हाफ डन मध्ये मध्ये इंग्रजी बोलावं नाही तर म्हणा कॉमेंटेटर येड जावा बरोबर की नाही इंग्रजीला वाघिणीचं दूध म्हणतात साहिल पाटील राईट आर्म हो दे विकेट येस पुन्हा एकदा ब्लॉक होल मध्ये खोदून काढला पण चेंडू जाईल गॅदर केले स्ट्रक्चर डॉट डिलिव्हरी षटक क्रमांक पहिलं प्रगती पदावर धाव संख्या 14 वर बघा आता मागे एक स्पर्धा होती स्पर्धेला गेलो संदीपजी धाव संख्या झाली 14 पाहिजे अजून जिंकण्यासाठी 39 धावांची गरज 24 मध्ये 40 म्हणजे बरोबर 10 धावांचं इक्वेशन समीकरण आस्किंग रन रेट येस आणि तुमच्या ज्या ऍड केलेल्या आहेत तुम्हाला विनंती करतो 2 धावाची पेनल्टी कारण स्पर्धा फार स्ट्रिक्ट आहे एका एक स्पर्धेला आला बघा जीन्स पॅन्ट करून आला तो स्पर्धेला आला का कुठं साखरपुड्याला आलाय जीन्स पॅन्टून खेळणार नमध्ये टरकली तर सामान बाहेर नाही यायचा बरोबर की नाही काय जीन्स पॅन्ट टाईट असतात बरोबर की नाही हा मग ते काय तकला तू शिलाई असते आता मागे स्पर्धेला गेलो 50 किलो मटन 200 भाकरी होत्या 10 मिनिटात जेवण साफ आम्ही राहिलो उपाशी शेवटी तो मटणाच्या रश्श्यामध्ये बटाटे कुस्करून घाले म्हणून कधी साखरपुड्याला गेलात ना पहिला जेवायचा नंतरचा भरोसा नाही आणि बॉलिंग मार्क होता या षटक क्रमांक दुसरं प्रगती पदावर अंश पाटील दुसरं षटक प्रगती पदावर बॉलिंग मार्क होता यार 40 धावांची गरज 24 मध्ये 40 प्रति षटका मागा 10 धावांचं इक्वेशन समीकरण आणि अंश पाटील स्ट्राईकला कुमार अंश अशी चकमक एअर चुरस कॉम्बिनेशन शॉर्ट फाईन लेग शॉर्ट थर्ड मॅन शॉर्ट बॅक स्क्वेअर लेग शॉर्ट मिड विकेट आणि ह्या चेंडू पुन्हा कलात्मक फटका तंत्रशुद्ध फटका चांगलं टायमिंग कव्हरला पुश केलाय चेंडूचा मिमोड केलाय चेंडू टर्न केलाय 2 धावा मिळतील संघाची धाव संख्या झाली 16 वर 16 टायमिंग बघा कसं कनेक्ट आहे प्रोफेशनल खेळ
खरं जे प्रोफेशनल असताना कधी मोठे फटके मारत नाही, आरामशीर 1-2 असे घेतात. 16 येस नक्कीच. विशाल भोईर खरोखरच मी पहिल्यांदा एवढं चांगला स्कोरिंग करणारा म्हणजे मराठी हँडरायटिंग अतिशय अफलातून आहे. Oh yes, caught behind, bat leading edge आणि बॅट गेला आणि पहिला फलंदाज बाद होईल. पहिला धक्का, पहिल्या विकेट बदन, पहिली गळती गच्छंती, पहिली विकेट तडीपार हद्दपार जेरबंद स्थानबद्ध, प्रथम विकेट स्वाहा. पहिल्या विकेटचं एन्काउंटर, पहिली विकेट बॅक टू द डगआउट, पहिल्या विकेटची एक्झिट, 1 डाऊनची एंट्री. 1/16, 16 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. डेका स्पोर्ट्स यांच्यातर्फे लाईव्ह टेलिकास्ट. अतिशय दमदार स्पर्धा, क्रिकेट प्रतियोगिता, फॉलो गँग पुरस्कृत अग्री चषक, जबरदस्त संकल्पना, जबरदस्त उपक्रम, आदिवासी अग्री आणि कोळी समाजाचा समावेश. चला वंडावदा फलंदाज जय पांजू स्पोर्ट्स पांजू. जय जय पाटील, जय भोईर. उपाशी मिळतर चालतील. चला बॉलिंग मार्क होता यांश पाटील. सिक्स्टीन रन्स. यस पुन्हा एकदा कलात्मक स्ट्रोक, अप्रतिम कव्हर आहे. चेंडू जाय डीप एक्स्ट्रा कव्हर आणि रिपेश कव्हर यांच्यामधून पुन्हा एकदा शॉट सिलेक्शन जबरदस्त आहे. टायमिंग शॉट्स अप्रतिम, लावण्य सुंदर, गोंडस फटका. 2 धावांनी संघाची धावसंख्या फैलावली. 1-8, 1/18 ही जुगारी भाषा झाली बरोबर की नाही. 1-8 खरं म्हणजे मॅच ना कधी पण 5च्या संपल्या म्हणजे काय देशीवाले मोकळे हो नाही का. 18 for 1. षटक क्रमांक दुसरा प्रगती पदावर साहिल पाटील यांनी धावा दिल्या 14. एकही विकेट नाही. त्याच्यानंतर अंश पाटील चांगली गोलंदाजी आतापर्यंत. राईट आर्म होद विकेट तयार आणि हा यस लॉब केलाय. पुन्हा दा चेंडू हवेमध्ये असेल, जाईल नो मॅन्स लँड मध्ये. पुन्हा एकदा 2 धावा मिळतील. चांगलं रनिंग मिळतील विकेट. 2 धावांनी संघाची धावसंख्या होईल 20 वर. धावसंख्या फैलावली. वृद्धिंगत, वर्धमान, गतिमान. टोटल स्कोर 20 for 1. जिंकण्यासाठी पाहिजे तब्बल अजून 34. यस 2 balls टू गो. 2 चेंडू बाकी आहेत. 2 बॉल 2 मारा मजा. यस विशाल भोईर मिड ऑफ, एक लॉन्ग ऑन. शॉर्ट मिड विकेट आहे. शॉर्ट 5 लेग, शॉर्ट 3rd मॅन. आणि हा यस पुन्हा एकदा आउटसाइड द ऑफ स्टंप, बॅट लिडिंग एज आणि कॉट बिहाइंड. अतिशय चांगली डिलिव्हरी, जबरदस्त आउट स्विंगर आणि भक्का बसे. दुसऱ्या विकेटचा काढता बाय. दुसरी विकेट पाय उतार. हॅलो सर जी आयोजकांची इच्छा आहे रेश्मा मयेकर बद्दल काहीतरी आपण बोलावं. मध्ये तुम्ही जास्त बिझी असायचे तर आम्हाला एक वेगळा डाऊट आलेला होता, कारण ज्या ज्या वेळेस तुम्हाला फोन आम्ही करतो त्यावेळेस तुमचे फोन बिझी यायचे. आयोजकांची इच्छा आहे सर म्हणून तुम्हाला मी बोललो. लास्ट डिलिव्हरी 1 बॉल टू गो. शेवटचा चेंडू. जाऊ दे किती सजवायचे, सजवून नसा पाडायचे बाळे. आणि नवीन फलंदाज पियुष. द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. राव गेले, पंत आले, पेशवे गेले, बाजीराव आले, अकबर गेले, बाबर आले, शिंदे गेले, फडणवीस आले, दाढीवाले गेले, बिनदाढीवाले आले.
नवीन फलंदाज द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स पियुष. हे मला एंटरटेनमेंट आहे. क्रिकेट इज अ फनी गेम, बरोबर की नाही? मनोरंजन. स्माइल नथिंग होईल. आपण हसल्यानं आपलं आयुष्य वाढतं नेहमी. साल्या नुसता वाकडा थोबार करून बसलाय. घरात करोडो पडले, काय फायदा आहे? चाटायचे आहेत. रायडा महोदय विकेट लास्ट डिलिव्हरी 1 बॉल टू गो. अंतिम चेंडू दुसरं षटक प्रगतीपथावर. अतिशय चांगलं क्रिकेट, चांगली स्पर्धा. हो येस आउटसाइड द ऑफ स्टंप दॅट शुड बी डॉट डिलिव्हरी. आणि षटक संपलाय दुसरं. पुण्याला गेलो बघा, एका तिथं बोर्ड लिहिला होता आवळा आणि सोडा फक्त 10 रुपये. बघा समजलं तर. म्हणजे सरबतचं दुकान, आवळा 10 रुपये आणि सोडा 10 रुपये. एखादा येडधवा असेल त्याला वाटलं की बरं आहे, चांगली ऑफर आहे, 10 रुपये सगळं काही. जाने दो रे, पाणी पिएगा तो पाणी निकालेगा ना. म्हणजे घाम काढणार, बरोबर की नाही रे? उन्हाचा तडाखा आहे. हे फॉलो वाले चांगल्या टीम आहे ना, की अर्धा मॉलचा आणि अर्धा टपरीवाचा सामान असं नाही ना. म्हणजे टीम चांगली पाहिजे. एवढी मोठी स्पर्धा आहे. फॉलो गँग आयोजित जाणता राजा हे आगरी चषक. चला षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर बॉलिंग मार्क तयार. नवीन गोलंदाज द न्यू मॅन न्यू कॅन्डिडेट्स. गोलंदाजच्या भोवळ्यावर किती? साहिल पाटील ज्याने पहिल्या षटकात देवळ्याचा 14 धावा. ज्याचं कोट्यामधलं दुसरं षटक असेल आपल्या ठेवणीतला आणि तिसरं षटक प्रगतीपथावर. धाव संख्या 12 चेंडू संघाची धाव संख्या 20 धावा. म्हणजे प्रति षटकामागे 10 धावांचं समीकरण. उर्वरित 18 बॉल राहिलेत. बाकी धावा करायच्या तब्बल 34 धावांची गरज. 18 बॉल 34 धावा. ठोकाठोकी करायला लागेल. पुढून ठोका, मागून ठोका, पण ठोका. अठरा चेंडू मध्ये 34 धावा करायचे आहेत. बॉलिंग मार्क होता साहिल पाटील. पहिला चेंडू तयार. महादेवचा आशीर्वाद. गोडदेव चांगली फिल्डिंग बघूया. व्हाईटिश मिडवे गेला पुन्हा एकदा. डायरेक्ट थ्रेट केली, फक्त 1 धाव मिळेल. उर्वरित चेंडू 17 आणि धावा पाहिजे. तब्बल 31 धावांची गरज. 17 बॉल 31 धावा 33. अतिशय चांगलं स्कोरिंग आमचे विशाल भोईर. हँडरायटिंग मात्र अतिशय अफलातून सुंदर हँडरायटिंग आहे. नाही खरोखरच म्हणजे असं कारकून पाहिजे, लिपिक पाहिजे पालिकेमध्ये. असे कुठे असेल नाही तर जरा दवाखाना त्याला केस पेपर मला तरी ठेवा प्लीज. नाही आमच्याकडे नाही ना. आता आमच्याकडे सगळं सध्या बॅन आहे. यस फुलटा चेंडू पुन्हा एकदा अप्रतिम ऑन राही. चेंडू जाईल लॉंग ऑन ला. मिळेल फक्त 1 धाव. उर्वरित चेंडू राहिले 16 धावा. 16 32 धावांची गरज. प्रत्येक चेंडूला पाहिजे 2 धावा. रिक्वायर्ड 2 रन्स ईच अँड एव्हरी डिलिव्हरी, एव्हरी बॉल. नाही सरबत चहा. डॉट डिलिव्हरी. येस गोटे अंपायर येणार आहेत. आणि हा येस पुन्हा 11 लाईन. चेंडू झाला मिडवे गेला. पुन्हा एकदा मिळेल फक्त 1 धाव. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न पण नॉन स्ट्राईक केला. स्टोर मात्र इकडे व्हायला हवा होता. नक्कीच 2 धाव मिळते. जिथं 1 धाव तिथं 2 धाव मध्ये कन्वर्ट. धाव संख्या झाली 24 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. धाव 14 आणि 30 धावांची गरज. अटीतटीचा नाट्यमय उत्कंठावर्धक उत्साहवर्धक सामना. हाय व्होल्टेज मुकाबला, पैसा वसूल मॅच. प्रेक्षणीय सामना. जबरदस्त ट्विस्ट, रंजक, रोमांचक, जबरदस्त थरार, क्लायमॅक्स. बॉलिंग मार्क तयार. बॉल राहिले 14, धावा पाहिजे 30. दोन्ही संघ तुल्यबल. एकाच कॅलिबरचे 2 प्रतिस्पर्धी आमने सामने. हो यस ब्लॉकर मध्ये चेंडू पुन्हा जेमतेम खेळून काढलाय. चेंडू गेला मिडॉनला. हो जिथे 1 धाव तिथे 2 धावा.
काय रनिंग बिटवीन द विकेट. बरोबर, तिसरी धाव देखील झाली असती. 13 बॉल मध्ये पाहिजे तब्बल 28 धावांची गरज. डेका स्पोर्ट्स यांचं देखील अतिशय चांगलं स्कोरिंग. कारण डेका स्पोर्ट्स जेव्हा नाईटला तुम्हाला स्पर्धा असताना एक स्क्रीन द्यायची म्हणजे स्कोरला बरं पडतं. म्हणजे किती बॉल मध्ये किती राहिले स्कोर सांगू शकत नाही. बरोबर की नाही. हे देखो गोटे अंपायरचा फोन आहे, त्याला चेन पडत नाही. बोलवता का त्याला, तुम्ही बोलवा उद्या. पण तो मेन असता तो काय करणार नाही का, तो एकटा काय उपडणार. आणि हा या फुलटा चेंडू अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये असेल पण जाईल. नो मॅन्स लँड मध्ये रेंजर्स स्थली. त्या दरम्यान मिळतील 2 धाव्या चोरल्यात. 2 धावांनी समीकरण सोबत करून ठेवलंय. बॉल राहिले 12 म्हणजे बघा 12 चेंडू आणि 12 किती 26 म्हणजे प्रति षटका मागे 13 धावांचं इक्वेशन. यस, बंगाली म्हात्रे पाणी घेऊन गेलेत. 2-2 थेंब जरा सामान वाटा का हळवलो प्रत्येकाच्या नाही का, गरमी आहे जरा. चला 12 बॉल मध्ये 26 धावांची गरज. 12 बॉल्स टू गो, रिक्वायर्ड 26 रन्स. महादेवाचा आशीर्वाद गोडदेव विरुद्ध पांजो स्पोर्ट्स पांजो अशी ही लढत. बिग फाईट, बिग बॅटल, कडवी झुंज, कडा प्रतिकार, जबरदस्त रंगतदार सामना. 2 मध्ये घमासान, यादवी रण धुंदवी, रण धुमाली, रण कंदन. साऊंड सिस्टम मात्र चांगली आहे, दमदार साऊंड. संदीपजी गावंड एका स्पर्धेला गेलो बघा, 5 माईक पण एक चाले ना. शेवटी आयोजकाला ते देवळातला हरिपाठाचा माईक आणला. काय मुलांना सांगा तुम्ही आता. तो तरी बरा होता. म्हणजे 2 ठेवा पण चांगले ठेवा. ते मारवाडी कसे म्हणतात, 100 रुपये कमी दे पण रोग दे, उधार नको. बरोबर की नाही. मारवाडी बघा कधी रोग उधार नाही. भले 50 रुपये कमी दे पण बाबा उधार रोग दे. उधार भरोसा नाही, नंतर तोंड टाकवणार. त्यांना माहिती आहे मारवाड्यांना. बघा प्रत्येक गावात 100 मारवाडी. जहा न पहुंचे बैलगाडी वहा पहुंचे मारवाडी. चला 12 मध्ये 26 धावांची गरज. 4थं षटक घेऊन बॉलिंग मार्को तयार. तानाजी पाटील, प्रणय, तनय. अच्छा अच्छा. एका ठिकाणी आला तर नाव काय म्हणतो दुर्योधन. ज्याला बापातला का पांडवनी सापडला. कौरवच नशीब, दुसऱ्याचं नाव दुसऱ्याचं नाही ठेवलं. सगळ्या बायका पल्या असते स्टेजवरच्या. अरे नाव तोडण्याचा विचार करता घे नाही. एका टीमचं नाव रावण इलेवन कांबा. 1 बॉल लागत नव्हता. न म्हणता रावण म्हणजे 10 तोंडांचा रावण, त्याला 1 बॉल नव्हता मिळत. चला 12 मध्ये 26. तनय पाटील 4थं षटक प्रगती पदार. बॉलिंग मार्क तयार. खेळेल पियुष टू तनय अशी चकमक. एर चुरस कॉम्बिनेशन. बॉल राहिले 12, धावा पाहिजे 26. काय जबरदस्त सामना आहे. याच्यानंतर जाणता राजा विरुद्ध फॉलो गँग. हो यस, आउटसाइड डॅम स्टंप पुन्हा एकदा अप्रतिम डिलिव्हरी. फलंदाज बाद होईल. स्कॉट बिहाइंड. अतिशय चांगली डिलिव्हरी. पुसटचा स्पर्श घेतला आणि फलंदाज बाद होईल. विकेटच्या पाठीमाग चांगला झेल. विकेट जाईल तब्बल आणि राहिले बॉल 11 आणि धावा पाहिजे 26. सचिन पांजो स्पोर्ट्स पांजो. यस, बड़े मियाँ छोटे मियाँ सुभान अल्लाह. दोघे बंधुराज. एकाच बिरादरी मधले 2. एकाच बापाशी 2 पोरा. काय मध्ये मध्ये आग्रे बोलत ना का, पण आग्रे आहोत.
आग्री सांगायची कशाला सर्व म्हणायला पाहिजे, बरोबर की नाही? जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा, आग्र्यांचं जेवण आहे तुम्हाला कुठेही मिळणार नाही. नाही तर शापूची भाजीनं राजमा खाऊन काय घंटा कॉमेंट्री करणार, बरं की नाही? ते पोटात ते ओटात. नाही तर आणता कवा बिर्याणी झोमॅटोची. हो येस, लॉफ्ट केला, चेंडू जाईल हवेमध्ये, पुन्हा एकदा मिड विकेटला आणखीन एक विकेट. मला वाटतंय फलंदाज बाद होईल. हॅट्रिकवर आहे का? येस, 2 चेंडू मध्ये 2 बली. भन्नाट मारा केला, सुसाट मारा केला. प्रतिस्पर्धी संघ गेला बाकोटा संघ उतरणीला. झालेले दमछाक पिछेहाट. शेवटी क्रिकेट आहे, क्रिकेट इज अ गेम ऑफ चान्स अँड ग्लोरियस अनसर्टन्टीज. आणि हा चौथा प्लेयर हॅट्रिकच्या भोवळ्यावर नवीन फलंदाज. 10 बॉल, धावा पाहिजे 26, म्हणजे प्रत्येक चेंडूला 2.60. धन्यवाद देतो आयोजकांना, फॉलो गँगला. मला पहिल्यांदाच इथं बोलवलं, पुढच्या वर्षी नक्कीच. 3 दिवस अरे काय यार, आमचा भरोसा नसतो का? समालोचक म्हणजे 12 पिंपळावरचा मुंजा आहे, त्यांचा भरोसा नाही खरं. आज या पिंपळावर, उद्या त्या पिंपळावर. मुंजा असतो, मुंजा माहिती तुम्हाला? मुंजा म्हणजे भूताचा प्रकार असतो. चला येणारा बॅट्समन स्वप्नील, 10 मध्ये 26. इधर हॅट्रिक, 2 चेंडू मध्ये 2 बली. अफलातून गोलंदाजी, टिचून मारा, भेदक मारा, जालिम मारा. राईट आर्म हो दे विकेट. मीडियम पेसर, मध्यम गती गोलंदाज. हो या चांगली डिलिव्हरी, परंतु अप्रतिम फटका. चेंडू सहज पुश केलाय, एक्स्ट्रा कव्हर. आणि फलंदाज सेफ असेल, चांगली रनिंग म्हणजे विकेट. बॉल राहिले 9 आणि धावा पाहिजे 24. 9 चेंडू 24 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग. एक जरी धाव कमी पडली तरी हात चोळीत जावं लागेल. या चेसिंग आणि ड्रेसिंग बघा, मगाशी ड्रेसिंग नव्हती, 2 धावांची पेनल्टी बसली तुम्हाला, नाही 2 धावा द्या अजून वाढल्या असत्या तुम्हाला. चला थोडं स्पीडअप करा प्लीज. पहिल्या फेरीतील शेवटचा सामना, अंतिम लढत. फॉलो गँग विरुद्ध जाणता राजा खारबाव, अशी ही बिग फाईट असेल. 2 प्रतिस्पर्धी नामवंत संघ, नामचिंग ख्यातनाम ख्यात कीर्त संघ आमने सामने येतील. या शॉट पे चेंडू अप्रतिम स्क्वेअर कट. जबरदस्त टायमिंग, बॅकवर्डला गेला. टायमिंग गुंडापा विश्वास स्टाईल. तंत्र शुद्ध फटका, कलात्मक, ग्लोरियस, चार्मिंग, अट्रॅक्टिव्ह, मेलोडियस स्ट्रोक्स. उर्वरित राहिले बॉल 8 आणि धावा पाहिजे 20 धावांची गरज. 8 चेंडू 20 धावा. असा हा जबरदस्त सामना, 2 टोळक्यामध्ये जबरदस्त क्लायमॅक्स, थ्रिलिंग मॅच बिटवीन पांजो स्पोर्ट्स पांजो अगेन्स्ट वर्सेस रायवल. प्रतिस्पर्धी संघ महादेवाचा आशीर्वाद गोडदेव. तनय पाटील आणि हा यस पुन्हा लॉफ्ट केला चेंडू हवेमध्ये, बॅकवर्ड पॉइंटला आणि हा झेल झालाय ड्रॉप. साधा सोपा जे लॉलीपॉप होता. कॅचेस विनिंग द मॅचेस. ओव्हर कॉन्फिडन्स ज्याला म्हणतात फाजील, आत्मविश्वास. धाव संख्या 35 पाहिजे 19. बॉल राहिले 7 बॉल 19. 18 धावा 7 चेंडूमध्ये 18 धावांची गरज आहे. लास्ट डिलिव्हरी फ्रॉम तनय पाटील. चांगली संधी चालून आली होती, नामी संधी होती. गोल्डन चान्स होता, गोल्डन अपॉर्च्युनिटी, पण बॅकवर्ड पॉइंटला एक सोपा झेल, लॉलीपॉप झेल झाला ड्रॉप. त्याचे पडसाद, त्याचा इम्पॅक्ट किती समजेल येणारा भविष्य ठरवेल. आणि हा यस पुन्हा एसटी रक्षक जर जवळ असते ना नक्कीच एसटी झाला असता. आणि राहिलं शेवटचं निर्णायक षटक, अंतिम आखेचं फायनल ओव्हर. 6 चेंडू मध्ये करायच्या तब्बल 18 धावांची गरज. टार्गेट तसं कठीणच आहे.
गोलंदाजी कशी होईल याचं उत्तर मिळेल घोडा मैदान जवळ. विजयापासून 2 पावले दूर दोन्ही संघ. क्रिकेटचं भविष्य आणि पवार साहेबांचं राजकारण याचा नेम नाही, बरोबर की नाही? यस, कधीही काही एका रात्रीत देखील आमदार फोडून सरकार बनू शकतात. चला फॉलो गँग, तुम्ही इकडे या प्लीज. चला उत्कर्ष म्हात्रे. उत्कर्ष म्हणजे उन्नती, भरभराट, बरकत. चला उत्कर्ष मात्रे शेवटचा मीडियम पेसर. 6 मध्ये करायचे आहेत. 18 धावांची गरज. कंपल्सरी चेसिंग, कंपल्सरी रेसिंग हा या स्पर्धेचा चांगला नियम. अतिशय दमदार स्पर्धा, चांगली संकल्पना. पहिला चेंडू खेळेल फलंदाज आतिश. 6 चेंडू 18 धावांची गरज. 2 मोठे फटके किंवा 2 विकेट या सामन्याचा निकाल ठरवतील. काय जबरदस्त मॅच, प्रेक्षणीय सामना, पैसा वसूल मॅच. लेफ्ट आर्म राऊंड द विकेट. पहिला चेंडू गेलाय, चकवलाय चेंडू, जाईल डीप दरम्यानला मिळतील आणि याला म्हणता नशिबाचा आणि पंचांचा नो बॉलचा इशारा. हसेल फ्री हिट. 41. बघा एकही चेंडू नाही, धावा पाहिजे तब्बल 13 धावांची गरज ना. 6 चेंडू आणि 13 धावांची गरज. पुढचा चेंडू असेल फ्री हिट. कुठेही मुक्तपणे खेळण्याची नामी संधी. जबरदस्त फ्रीडम असेल, तुम्हाला स्वातंत्र्य असेल, मुभा असेल, कसेही खेळा, फक्त रनआउटची विकेट असेल. 5 बॉल 13 धावांची गरज. महादेवाचा आशीर्वाद. उत्कर्ष म्हात्रे लेफ्ट आर्म राऊंड द विकेट मारा करतील. 6-13. 6 गेंदे 13 रन्स. आणि हा यस पुन्हा लोअर फुल टॉस चेंडू गेला शॉर्ट थर्मॅनला. स्ट्राईक रोटेट होणार नाही प्लीज. तेव्हा एकाच वेळी दोघांनी तुम्हाला क्रीज सोडणं महत्वाचं. बघूया पंचाचा डिसिजन तुम्हाला मान्य करावा लागेल. धावा आहे का पण? 1 धाव 1 रन्स. स्ट्राईक चेंज झालेली आहे. धाव संख्या 42. 42. फलंदाज बाद होईल. टोटल बॉल राहिले 5 चेंडू आणि जिंकण्यासाठी पाहिजे 12 धावांची गरज. 5-12. काही ठिकाणी असतो 7-12, परंतु या ठिकाणी 5-12. बघाले बा काय येणारा नवीन फलंदाज. तर सन्माननीय सनी भोईर यांचं आगमन झाले. पुन्हा एकदा या आपल्या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत असेल. आपणास विनंती आहे कृपया स्थानापन्न हो. अतिशय चांगली स्पर्धा. अतिथी देव भव, गॉड इज गेस्ट, संत तुकोबा महाराज म्हणतात. करण बॉल राहिले 5, धावा पाहिजे 12. बघा आता कोणाचे 12 वाजतायत. येस, तर पहिल्या चेंडू जे अवांतर गेले ना तिथं कुठंतरी या मारक होतील. येस सनी जाऊ द्या, काय फरक पडतंय. सलमान गंगोटचं लग्न झालंय, मोदी साहेबांचं पण झाले नाही. कुठं ज्याचं लग्न नाही तो सुखी माणूस. आणि अगेन दॅट शुड बी 4 रन्स. खरं म्हणजे अक्षरशः मॅच यांनी म्हणते बहाल केल्यासारखे दिसतंय. पहिल्या चेंडूवर बेमर केला, तो गेला 5. याच्यानंतर पुन्हा 4 बाय 4. अवांतर धाव संख्येत भर. बॉल राहिले किती 4 आणि धावा पाहिजे तब्बल 8 धावांची गरज. बघा पुन्हा एकदा जबरदस्त कमबॅक. जी मॅच गेली होती ती पुन्हा एकदा जबरदस्त चंचू प्रवेश, शिरकाव केलाय.
4 चेंडू 8 धावांची गरज. खरं म्हणजे 6 चेंडू 18 धावांची गरज असताना गेलेल्या फुकटच्या 9 धावा. जर पराभव झाला त्या धावा तुम्हाला कारणीभूत ठरतील. उत्कर्ष मात्रे अजूनही सूर गवसलेला नाहीये. चला बॉलिंग मार्क या लेफ्ट आर्म राऊंड द विकेट उत्कर्ष मात्रे. आणि हा यस पुन्हा एकदा लॉब केलाय. चेंडू जाईल. 6 रन्स राहिल्या फक्त 2 धावा. दमदार टायमिंग आणि हा निर्णायक फटका सामना आपल्या बाजूने झुकवलाय. हकेच्या अंतरावर विजयापासून 2 पावले दूरसंघ दमदार बॅटिंग केली आणि राहिल्या 52 राहिल्या फक्त 2 धावांची गरज. सोपा आव्हान जुजबी वाजवी मामूली किफतशीर नगण्य आव्हान. 2 रन्स रिक्वायर्ड फॉर विक्ट्री. एक बाजू लावून धरली आतिश म्हणजे सामन्याचा हिरो तोच खरा असेल जर सामना जिंकला. मॅन ऑफ द मॅच. 1 मॅन शो 1 मॅन आर्मी. मॅच फिनिशर. दमदार बॅटिंग. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. हो चेंडू गेला मिस. 2 बॉल 2. बघा बॉल 2 बॉल 2 धावा. जर हा षटकार नसता गेला ना तर मजा आली असती. हा त्या देखील 5 धावा. यह समय सुतकता. ये देखो मिस फील्डिंग खराब फील्डिंग आणि हा सामना जिंकलाय. जबरदस्त विजय निसटता विजय प्रस्थापित केला. पांडू ना आणि 2 धावाची पेनल्टी माग पडली. गेलेल्या पहिल्या चेंडूवर 5 धावा. असे काही कारण कारणीभूत आहेत. चला सामन्याचा हिरो आतिश. त्याने ताबल धावा केल्या. तब्बल 17 चेंडूमध्ये 28 धावांची मॅरेथॉन इनिंग निर्णायक खेळली. चला तुम्ही विनंती करतो प्लीज एका इनिंग साठी तुमचा आवाज आम्हाला ऐकायचा प्लीज. या तुषारबाई अरे ये बाबा ये. तुमची कला आम्हाला बघायची आहे. ये तुषार. एक टॉसला जातील तुम्ही हे करा. इकडे या तुषार. पुढचा आवाज असेल. मॅन ऑफ द मॅच आतिश. 17 चेंडूमध्ये 28 धावांची उपयुक्त खेळली. युजफुल इनिंग प्लेड बाय आतिश. दमदार बॅटिंग केली. निसटता विजय प्रस्थापित केला. या अजित मात्रे चांगली अंपायरिंग त्याबद्दल पुन्हा एकदा धन्यवाद देतो. ललित भोईर असतील हितेंद्र भोईर असतील तीनही आगरी आमचे अंपायर. कॉंग्रॅच्युलेशन प्लीज कम ऑन द मायक्रोफोन. आतिश खूप चांगला खेळ केला. चांगलं प्रदर्शन केलं. परंतु कुठेतरी असं वाटलं होतं की शेवटच्या षटकामध्ये ज्या 16 धावा हव्या होत्या त्या बनतील की नाही बनतील ही शंका होती. दबाव कितपत होता? दबाव तर भरपूर होता. दबावामध्ये खेळलो तर मॅच जिंकू शकत नाही. फ्री माइंड नाही खेळलो. थोडा दबाव तर होताच पण मॅच जिंकायचीच आहे त्या हिशोबामध्ये दबाव सोडून खेळलो. चांगला खेळ तुम्ही केलाय. ही स्पर्धा खेळताना तुम्हाला कसं वाटलं? आगरी समाज कोळी समाज आणि आदिवासी समाज बांधवांना एकत्रित करण्याचं काम केलं फॉलो गँगने. तुम्हाला कसं वाटतंय? खरं चांगलं काम नेहमीच करत असतात. जुचंदर गावामध्ये खेळायचं बोललं तर भरपूर मजाच येते आणि आम्ही तर खेळतो. दशरथ दादा ज्या वेळेस कॉमेंट्रीला असतात तेव्हा कसा माहोल असतो कसं वाटत असतं त्यावेळेला? काळजाची धडधड चालू असते. आता काय होणार